विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बघा, आजचा स्कॉलरशिप मधला आपण इंग्रजी विषयाचा पहिला टॉपिक घेतोय. त्याचं नाव आहे असोसिएटिंग नेम्स ऑफ लेटर्स विथ इट्स साऊंड. म्हणजे काय, अक्षर आणि त्यांचे आवाज, ध्वनी म्हणजे त्यांचे आवाज यांच्याविषयी तुम्हाला किती कळतं हे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये चेक केलं जातं. त्याचा हा व्हिडिओ आहे. त्याच्या अगोदर या अक्षरांची किती ओळख आहे आपल्याला ते आपण बघूया. चला, या ठिकाणी बघा, मे ए बी सी डी ही सगळी वर्णमाला, इंग्रजी मधली वर्णमाला, हे सगळे अल्फाबेट या ठिकाणी लेटर्स लिहिलेले आहेत. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. आता हे सगळे जे आहेत यांना कॅपिटल लेटर्स म्हणतात. कॅपिटल लेटर्स. त्यालाच आपण काय म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये पहिली लिपी. आणि हे काय, दुसरी लिपी. यालाच काय म्हणतात, स्मॉल लेटर्स. याला काय म्हणतात, स्मॉल लेटर्स. कळलं? स्मॉल लेटर्स अँड कॅपिटल लेटर्स असं यांना म्हणतात. आता लेखन कसं करायचं, यांचं लेखन ते आपण बघूया. सगळ्यात पहिले बघूया कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्स जेवढे सुद्धा आहेत हे सगळे कॅपिटल लेटर्स लिहिताना जी तुमची इंग्रजीची वही असते तिच्यात असे 4 लाईन्स असतात, बरोबर. तर हे सगळे कॅपिटल लेटर्स जे आहेत हे या वहीमध्ये या पहिल्या 3 ओळीतच लिहितात. म्हणजे इथं ए, इथं बी, अशा पद्धतीनेच लिहितात. सी डी हे कॅपिटल लेटर्स सगळे या पहिल्या 3 ओळीमध्येच लिहायचे असतात. ही पद्धत समजली. आता पुढचं बघूया. हे स्मॉल लेटर्स जे आहेत बघा, मी इथं जोडी लावली. हा ए ए, बी बी, सी सी, हे नंबर प्रमाणे लिहिलेले आहेत. परंतु जसं हे कॅपिटल लेटर्स आपण काय केले, वरच्या 3 ओळीतच लिहिले, तसं यांचं नाहीये. याच्यात फरक आहे. काही लेटर्स जे आहेत ते असे हात वर करून, जसं आपल्याला कंटाळा आला की आपण हात वर करून बसतो किंवा आरामात पाय खाली मोकळे सोडून खुर्चीवर असं मागे पडून बसतो, तसे हे लेटर्स आहेत. मजा मारणार आहे तुमच्यासारखे. बघा, आता हा ए जो आहे ना, हा शांत आहे बिचारा. हा मधल्या 2 ओळींमध्ये त्या लाईन्स मध्ये खूप बसलेला आहे. ए. बी काय, हात वर करून बसलाय. सी गप्प बसलाय. डी पण हात वर करून बसलाय. एफ पण हात वर करून बसलाय. ई तर एकदम शांत बसलाय मधल्या लाईनीमध्ये. हा जी पाय खाली सोडून बसलाय. एच हात वर करून बसलाय. आय गप्प बसलाय. जे खाली पाय करून बसलाय. तर हे सगळे लेटर्स जे आहेत हे लिहिण्याची ही पद्धत आहे. याच्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की लेखन कसं केलेलं आहे, बरोबर केलेलं आहे का नाही, चुकीचं केलेलं आहे का, अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे याची प्रॅक्टिस करायची. तुम्ही हे वहीमध्ये 3-4 वेळा 5 वेळा असं लिहा, मला फोटो पाठवा, ठीक आहे. याच्यावर आधारित जे प्रश्नपत्रिका राहील ते ग्रुपवर भेटेलच. आता याच्यात अजून पुढे आपण जाऊया. एक प्रकार असतो त्याला म्हणतात वॉवेल्स. VOWELS. वॉवेल्स याला वाचन कसं करायचं, वॉवेल्स. काही ठिकाणी वावल्स असं पण म्हणतात. पण आपण साध्या नेहमीच्या भाषेमध्ये वॉवेल्स म्हणू. तर हे किती आहेत ते बघू. आणि त्यानंतर कॉन्सोनंट, CONSONANT. वॉवेल्सला म्हणायचं स्वर आणि कॉन्सोनंटला म्हणायचं व्यंजन. मग तुम्ही म्हणणार सर हे काय, अजून स्वर आणि व्यंजन नवीनच तुम्ही आणता प्रत्येक वेळा. बघा की या इंग्रजी वर्णमालेत एकूण अक्षर किती आहेत ते मोजू आपण. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 20 झाले. 21 22 23 24 25 26. एकूण किती अल्फाबेट आहेत, लेटर्स आहेत, 26 आहेत. त्याच्यामध्ये 5 जे आहेत ना हे मेन आहेत, बॉस आहेत असं म्हणू आपण याच्यातले, की त्यांच्यापासूनच काय होतात, इंग्रजीचे भरपूर शब्द वगैरे ते बनतात. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्यातला एक तरी शब्द असतो इंग्रजी मधल्या. बघा आता ते कोणते कोणते, तर सगळ्यात पहिला आहे ए. त्याला मी बॉक्स मध्ये टाकतो, त्याचं स्वतंत्र महत्वाचं घर आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे ई, त्याच्यानंतर आहे हा आय, मग आहे ओ, आणि मग आहे हा यू. बघा आता हे जे बॉक्स केलेले आहेत ते मी इथे लिहितो. पहिला आहे ए, दुसरा आहे ई, आय,
यू. गमत बघा, हे सगळे लेटर्स जे आहेत ना, हे या ओळींमध्ये मध्ये बसणार आहे, गप्प बसणार आहे बघा. म्हणजे दुसरे पण आहेत, पण यांची गमत. तर हे जे आहेत यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात. इंग्रजी मधले हे काय आहेत, स्वर. हे लक्षात ठेवा. ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू असं पाठ करून ठेवा. हे काय, स्वर. आणि त्याच्यानंतर मग हे उरलेले किती आहेत ते बघू. हे 5 जर 26 मधनं कमी झाले तर किती येतील, 21. मोजू आपण बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. व्यंजन किती आहेत, 21. स्वर किती आहेत, 5. हे लक्षात ठेवायचं. स्वर किती आहेत, 5 आणि व्यंजन किती आहेत, 21. इथपर्यंत कळलं. तर ही प्रॅक्टिस करा. स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, स्वर कोणते आहेत, ते लिहायचे कसे, आणि कॅपिटल लेटर्स हे लिहायचे कसे, याची प्रॅक्टिस करा एवढा व्हिडिओ बघून. आणि इथं आपण थांबूया. धन्यवाद.